लोकसभा निवडणुकीचं बिगुल कधीही वाजू शकतं। सर्वत्र त्याची जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे। दर पंचवार्षिकला नेते मंडळी मतदारांना वेगवेगळी आश्वासनं देतात, पण ती आश्वासनं पूर्ण होतातच असं नाही। भाजपचे सुभाष भामरे हे सध्याचे धुळ्याचे खासदार आहेत। मतदारांसमोर नेमक्या काय समस्या आहेत जाणून घेण्यासाठी पुढारीचा बूम पोहोचलाय धुळ्यामध्ये। बघूया। धुळे शहरामध्ये कुत्र्यांचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न फार ज्वलंत झाला आहे। म्हणजे जवळजवळ या धुळे शहरामध्ये 40,000 भटके कुत्रे आहेत आणि या भटक्या कुत्र्यांमुळे धुळेकरांचा जीव कासावीस झालेला आहे। अनेक लोकांच्या पाठीमागे कुत्रे रात्री बेरात्री लागून जातात। टू व्हीलरवरती जेव्हा काही लोक रात्री बेरात्री जातात आपले सर्व्हिस वगैरे आटपून, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या पाठीमागे लागतात। काही टू व्हीलरवाले, फोर व्हीलरवाले यांच्यामुळे त्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत। मेजर समस्या आग्रा रोडला सगळा व्यापार एकाच ठिकाणी केंद्रित झाल्यामुळे ती वाढलेली आहे। तसंच आग्रा रोडला फेरीवाल्यांची संख्या बऱ्याचपैकी वाढलेली आहे, त्यामुळे बाहेरगावून येणारा व्यापारी त्या ठिकाणी येऊ शकत नाही। त्यामुळे तिथला व्यापारी कमी होत चालला आहे आणि शिवाय धुळे शहराचा विस्तारही होत नाही आहे। तालुक्यातून चोऱ्या होत आहेत, पण प्रशासन कोणतंच काय करत नाही आणि हा प्रश्न अजून विधानसभेत आला नाही जर प्रशासनाकडून चोरीचा उलगडा होत नसेल, आमच्याच गावात निकुंबे, वडणे, बोरीस, सरवाडा इकडे पिंपरीमान परिसर, बोरकुंड परिसर सर्व चोऱ्या झाल्यात। राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांचे जन्मठिकाण असलेला राजवाडा आहे। हा अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असा राजवाडा आहे। या ठिकाणी उत्सवादरम्यान जगभरातून हजारो नागरिक दर्शनासाठी येतात, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येतात। मात्र या शहरात या ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार याकडे शासन आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं सपशेल दुर्लक्ष होत आहे।